हॅलो व्ह्युअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण आपल्या चॅनलवर सरळ सेवा भरतीविषयी सर्व महत्त्वाचे अपडेट टाकले जातात. जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.2 किंवा 1.5 वर हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण हा अपडेट आहे तो आहे आदिवासी विभाग ची जी जाहिरात आहे त्याविषयी हा अपडेट आहे. एक धक्कादायक बातमी आहे. जी आदिवासी विभागाची जाहिरात 2023 मध्ये आलेली होती, त्याची जी काही प्रक्रिया झाली होती ती रद्द करण्यात आलेली आहे. आणि आता ही नवीन जाहिरात, आता या नवीन जाहिरातीमध्ये ज्यांनी अगोदर फॉर्म भरले नव्हते त्यांना सुद्धा संधी आहे. आणि आता ही खूपच मोठी संधी आलेली आहे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी. हे बघा, सरळ सेवेने गट क वर्गाची भरती करावयाची पदे. आता विभाग पहा, अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभागातील रिक्त पदांचा तपशील. आता हे नाशिक विभाग आहे. नाशिक विभागामध्ये कोणकोणती पदे आहेत आणि जागा किती आहेत याची माहिती आपण घेऊया. हे पहा, पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, ज्याची वेतन श्रेणी S14 आहे. एकूण जागा बघा 7 आहेत. इथं समांतर आरक्षणानुसार सुद्धा जागा दिलेल्या आहेत. तुम्ही त्यानुसार इथे पाहू शकता. आपण फक्त एकूण जागा सांगणार आहोत. संशोधन सहाय्यक याची वेतन श्रेणी आहे S14. टोटल पदे आहेत 4 पदे. पद आहे उपलेखापाल मुख्य लिपिक, याची वेतन श्रेणी आहे S13. याच्यासाठी एकूण पदे आहेत 16. पद आहे आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी आहे S13. एकूण पद आहे 1. पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S8. एकूण पदे आहेत 61. पद आहे लघु टंकलेखक, वेतन श्रेणी आहे S8. एकूण पदे आहेत 3. पद आहे गृहपाल पुरुष, वेतन श्रेणी आहे S14 आणि एकूण पदे आहेत 14. पद आहे गृहपाल स्त्री, वेतन श्रेणी आहे S14 आणि एकूण पदे आहेत 10. पद आहे अधीक्षक पुरुष, वेतन श्रेणी आहे S8. एकूण पदे आहेत 9. पद आहे अधीक्षक स्त्री, वेतन श्रेणी आहे S8 आणि एकूण पदे आहेत 17. पद आहे ग्रंथपाल, वेतन श्रेणी आहे S8. एकूण पदे आहेत 24. पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S6 आणि एकूण पदे आहेत 12. वर बघितलं आपण नाशिक विभाग. आता बघूया ठाणे विभाग. पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी आहे S14. एकूण पदे आहेत 3. पद आहे संशोधन सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S14 आणि एकूण पदे आहेत 7. पद आहे उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S13 आणि एकूण पदे आहेत 12. पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S8 आणि एकूण पदे आहेत 57. पद आहे गृहपाल पुरुष, वेतन श्रेणी आहे S14. एकूण पदे आहेत 16.
पद आहे गृहपाल स्त्री, वेतन श्रेणी आहे S14, एकूण पदे आहेत 5. पद आहे अधीक्षक पुरुष, वेतन श्रेणी आहे S8, एकूण पदे आहेत 16. पद आहे अधीक्षक स्त्री, वेतन श्रेणी आहे S8, एकूण पदे आहेत 27. पद आहे ग्रंथपाल, वेतन श्रेणी आहे S8, एकूण पदे आहेत 15. पद आहे सहाय्यक ग्रंथपाल, वेतन श्रेणी आहे S7, एकूण पद आहे 1. पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S6 आणि एकूण पदे आहेत 13. पद आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, वेतन श्रेणी आहे S13, एकूण पदे आहेत 21. पद आहे कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, वेतन श्रेणी S10, एकूण पद 1 आहे. आता वर आपण बघितलं ठाणे विभाग, त्याची रिक्त पदे पाहिली. आता बघूया अमरावती विभागाची रिक्त पदे. पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी आहे S14 आणि एकूण पदे आहेत 4. पद आहे संशोधन सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S14 आणि एकूण पदे आहेत 5. पद आहे उपलेखापाल मुख्य लिपिक, वेतन श्रेणी आहे S13, एकूण पदे आहेत 8. पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S8, वेतन श्रेणी आहे S8 आणि एकूण पदे आहेत 43. पद आहे गृहपाल पुरुष, वेतन श्रेणी आहे S14, एकूण पदे आहेत 13. पद आहे गृहपाल स्त्री, वेतन श्रेणी आहे S14, एकूण पदे आहेत 8. पद आहे लघुटंक लेखक, वेतन श्रेणी आहे S8 आणि एकूण पदे आहेत 3. पद आहे अधीक्षक स्त्री, वेतन श्रेणी आहे S8, एकूण पदे आहेत 3. पद आहे ग्रंथपाल, वेतन श्रेणी आहे S8, एकूण पद आहे 1. पद आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, वेतन श्रेणी आहे S13 आणि एकूण पदे आहेत 24. तर वर पाहिलं होतं अमरावती विभाग, त्यांच्या रिक्त पदांचा तपशील पाहिला. आता हे नागपूर विभागाचा रिक्त पदांचा तपशील पाहूया. पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी S14, एकूण पदे 4. पद संशोधन सहाय्यक, वेतन श्रेणी S14, एकूण पदे 3. पद उपलेखापाल मुख्य लिपिक, वेतन श्रेणी S13, एकूण पदे 10. पद वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वेतन श्रेणी S8, एकूण पदे 44. पद आहे गृहपाल पुरुष, वेतन श्रेणी S14, एकूण पदे 19. पद गृहपाल स्त्री, वेतन श्रेणी S14, एकूण पदे 6. पद अधीक्षक स्त्री, वेतन श्रेणी S8, एकूण पदे 8. पद अधीक्षक पुरुष, वेतन श्रेणी S8, एकूण पदे 4. पद प्रयोगशाळा सहाय्यक, वेतन श्रेणी S6, एकूण पदे 5. पद ग्रंथपाल, वेतन श्रेणी S8, एकूण पदे 8. पद लघुटंक लेखक, वेतन श्रेणी S8, एकूण पदे 4. यासाठी पात्रता बघा, उमेदवार भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वयोमर्यादा
किमान 18 आणि कमाल वयोमर्यादा 38 जर तुम्ही जनरलमध्ये येत असाल तर. आणि जर तुम्ही मागासवर्गीयमध्ये येत असाल तर मग वयोमर्यादेमध्ये तुम्हाला सूट आहे. 43 वयापर्यंत तुम्हाला वयोमर्यादेमध्ये सूट आहे जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर. आता पूर्ण पदासाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव जर लागू असेल तर अनुभवाची माहिती इथे दिलेली आहे. हे बघा, पहिलं पद वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. हे बघा इथे लक्षात ठेवा तुम्ही. प्राधान्य कोणाला दिलं जाईल हे लक्षात ठेवा. आणि शक्यतोवर जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर जिथं प्राधान्य दिलं असेल आणि ज्या गोष्टीसाठी प्राधान्य दिलं असेल त्या जर गोष्टी तुमच्या झालेल्या नसतील तर शक्यतो तुम्ही फॉर्म त्या पदासाठी भरू नका. दुसरी पदं जे आहेत जिथे प्राधान्य वगैरे नाही आहे तिथे भरा. कारण नंतर तुम्ही जरी पात्र असाल तरी काय होतं, ज्यासाठी प्राधान्य दिलं आहे ना, ज्या उमेदवारांनी ती पात्रता पूर्ण केलेली आहे त्या उमेदवारांनाच घेतलं जातं. त्यामुळे अगोदरच आपण या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे फॉर्म भरतानाच. नंतर पश्चाताप करून काही फायदा नसतो, हे लक्षात घ्या. आणि संधी आहे ना आता, म्हणजे जागा ह्या 12वी पदवी सगळ्यांसाठीच आहेत ना. त्यामुळं मग जिथं तुमची पात्रता बसते, प्राधान्याचा क्रायटेरिया अनुभवाचा क्रायटेरिया नाही, तिथं तुम्ही फॉर्म भरा, असं माझं एक सजेशन राहील. तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकसाठी विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी, म्हणजे तुम्हाला पदवी लागेल, पण किमान द्वितीय श्रेणीतील लागेल, सेकंड क्लास. ही श्रेणी दिलेली असते तुमच्या मार्क मेमोवर, तिथून तुम्ही पाहू शकता. तुमचं सायन्स, कॉमर्स किंवा लॉची पदवी जरी असेल तरी चालेल, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी, म्हणजे शिक्षण विभागामधल्या ह्या 2 पदव्या असल्या तरी चालेल. इकडे बघा, इथे प्राधान्य देण्यात येईल कोणाला? संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा ज्यांना अनुभव आहे का त्यांना प्राधान्य देण्यात येईल. संशोधन सहाय्यक हे पद आहे, यासाठी तुम्हाला विद्यापीठाची पदवी, म्हणजे तुम्हाला इथं फक्त डिग्री लागणार आहे. परंतु बघा इथे दिलेलं आहे, गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. म्हणजे तुमची पदवी जर गणित BSc मॅथ वगैरे झालं असेल, अर्थशास्त्र झालेलं असेल तुमचं, किंवा कॉमर्स वगैरे असेल, किंवा सांख्यिकीशास्त्र स्टॅटिस्टिक्स असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. उपलेखापाल, मुख्य लिपिक यासाठी पदवी लागेल तुम्हाला, परंतु पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन PG ज्यांचं असेल ना त्यांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे पदवी पण पाहिजे आणि PG पण पाहिजे, तर अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. परंतु तुमची पदवी जरी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा मग पदवी पाहिजे, कुठली पदवी पाहिजे? शिक्षणशास्त्रातील पदवी, त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तुमची जर शिक्षणशास्त्रामध्ये पदवी असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. आदिवासी विकास निरीक्षक यासाठी सुद्धा पदवी, आणि तुम्ही PG केला असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल, पदवी प्लस PG. नाहीतर मग तुमची शिक्षणशास्त्रामधली पदवी पाहिजे, B.Ed वगैरे. हे पहा, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक यासाठी सुद्धा पदवी पाहिजे, परंतु प्राधान्य देण्यात येईल कोणाला? तर ज्यांची पदवी गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य किंवा सांख्यिकीशास्त्र यापैकी एकामध्ये असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल. लघुटंकलेखक, लघुटंकलेखकसाठी हे बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी. माध्यमिक शालांत म्हणजे 10वी किंवा 10वीच्या समकक्ष जे काय असेल ते तुम्ही उत्तीर्ण केलेलं असावं. तसेच तुमचा लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट हे तुमच्याकडं सर्व असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे.
तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 10वी आणि हे आपण जे घेतलं त्याचं प्रमाणपत्र. अधीक्षक पुरुष यासाठी पदवी पाहिजे, परंतु समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन या शाखेतील पदवी पाहिजे तुम्हाला. जर या शाखेपैकी एकाची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. अधीक्षक स्त्रीसाठी सेम तसंच पदवी पाहिजे तुम्हाला. समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन या शाखेमधील कोणत्याही एका शाखेमधील तुमच्याकडे पदवी पाहिजे. गृहपाल पुरुष यासाठी तुम्हाला पदवी पाहिजे. समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन वर ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला इथे सुद्धा पदवी पाहिजे. गृहपाल स्त्री सेम वर आपण जसं पाहिलं पदवी पाहिजे तुम्हाला. कोणत्याही एका शाखेमध्ये यापैकी कोणकोणत्या शाखा आहेत बघा. समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन, आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन कोणत्याही एका शाखेतील यापैकी पदवी पाहिजे. ग्रंथपालसाठी बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे म्हणजे 10वी. आणि काय केलं पाहिजे तुम्ही, ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. कशाचं तर हे बघा, ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे प्रमाणपत्र. परंतु पसंतीक्रम प्राधान्य कोणाला देण्यात येईल, ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका ज्यांच्याकडे आहे, डिप्लोमा ज्यांच्याकडे आहे आणि डिप्लोमा तर पाहिजेच पण किमान 2 वर्षाचा अनुभव पाहिजे त्यांना प्राधान्य देण्यात येईल. सहाय्यक ग्रंथपाल माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे म्हणजे 10वी आणि मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले पाहिजे. वरच्याप्रमाणेच फक्त प्राधान्य जे आहे इथे नाही दिलेलं आहे कोणालाच. प्रयोगशाळा सहाय्यक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे म्हणजे तुम्हाला 10वी फक्त उत्तीर्ण तुम्ही असाल तरी प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. हे कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर यासाठी तुम्ही जर भरणार असाल फॉर्म, एक जागा यासाठी, तर तुम्ही हे पाहून घ्या पात्रता काय लागणार आहे त्यासाठी. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यासाठी तुम्हाला पदवी पाहिजे फक्त, तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता तुमची जर डिग्री पदवी झाली असेल तर. इथे काही प्राधान्य वगैरे दिलेलं नाही. उच्च श्रेणी लघुलेखकसाठी शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम म्हणजे 10वी झाली पाहिजे तुमची, प्लस उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण तुम्ही झालेले पाहिजे. तसेच उच्च श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजे. इंग्रजी मराठीसाठी जी 2 पदे आहेत ना, जर तुम्ही दोन्हीची जर अर्हता धारण केली असेल म्हणजे इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच टंकलेखन पाहिजे इंग्रजीचं 40 शब्द प्रति मिनिट, मराठीचं पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा व समकक्ष परीक्षा पाहिजे तुमची. MSCIT किंवा समकक्ष ज्या परीक्षा आहेत डोयाक वगैरे ते झालेलं पाहिजे. आणि तुमची व्यावसायिक चाचणी या पदासाठी घेण्यात येईल हे लक्षात ठेवा. निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी सुद्धा सेम 10वी परीक्षा उत्तीर्ण झालं पाहिजे तुम्ही. अधिक निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजीसाठी तुम्हाला 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेले पाहिजे. आणि निम्न श्रेणी लघुलेखक मराठीसाठी 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेलं पाहिजे. आणि जर दोन्ही असेल तुमचं तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. या व्यतिरिक्त टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट, MSCIT किंवा समकक्ष अर्हता डोयाक वगैरे तुमचं झालेलं पाहिजे.
यासाठी सुद्धा व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. आता बाकीची जी माहिती आहे, जसं की पेपरचं तुमचं पेपर पॅटर्न कसं राहील, स्वरूप कसं राहील परीक्षेचं, अभ्यासक्रम काय राहील, फॉर्म तुम्हाला कधी भरायचा आहे, कुठे भरायचा आहे वगैरे सर्व जी माहिती आहे ना, तुम्हाला आता हे 4-5 दिवसामध्ये दिनांकासहित जाहिरात येणार. तेव्हा मग आपण पदांची माहिती नाही पाहणार, शैक्षणिक अर्हता सुद्धा नाही पाहणार, परंतु आपण बाकीची सर्व माहिती पाहूया. परीक्षेचं स्वरूप पाहूया, अभ्यासक्रम काय आहे ते पाहूया, फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा त्याची माहिती पाहूया. या व्यतिरिक्त अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा, आपल्या चॅनलवर आपण घेऊ का अभ्यासक्रम, या सर्व गोष्टीविषयी आपण माहिती पाहूया. तर 4 ते 5 दिवसात ही बंपर जाहिरात येणार आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी फॉर्म भरू शकता. त्यामुळं तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.